थाना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना के समीप एक दर्दनाक हादसे में शुक्रवार शाम एक 15 वर्षीय नाबालिग की करंट लगने से मौत हो गई। मृतक की पहचान हिदायतुल्लाह पीली नदी लाल झंडा चौक निवासी के रूप में हुई है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार हिदायत अपने पालतू पशु के लिए चारा तोड़ने पेड़ पर चढ़ा था। इस दौरान पास से गुजर रहे हाई वोल्टेज बिजली की तार से उसका संपर्क हो गया और करंट लगते ही नाबालिग की मौके पर ही मौत हो गई। स्थानीय नागरिकों ने तुरंत यशोधरा नगर पुलिस को सूचना दी। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और शव को नीचे उतारकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया। स्थानीय नागरिकों ने बिजली की तार की असुरक्षा को लेकर नाराजगी जताई है। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच यशोधरा नगर पुलिस कर रही है। यातील मृतक मुलगा हिदायतुल्लाह हामिद हुसेन शेख वय 14 वर्ष याच्या घरी बकऱ्या आहे आणि ह्या बकऱ्यांचा चारा तोडण्यासाठी पिपराच्या झाडावर चढला होता आणि ते पिपराच्या झाडाची फांदी तोडत असताना ती फांदी जे बाजूला विद्युत लाईन मुख्य लाईन गेलेली आहे त्या लाईनच्या ताराला त्या फांदीचा टच झाल्याने त्याचा विद्युत पुरवठा त्याला करंट लागल्याने त्याला विद्युतचा करंट लागून त्याला तो जागेवरच तिथे पडून होता। आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही घटनास्थळी गेलो। घटनास्थळी गेल्यानंतर आम्ही ते पाहिलं तर मुलगा तो झाडावरती लटकून पडलेला होता। तर आम्ही त्या ठिकाणी एमएससीबी इंजिनियरला फोन करून त्यांना गाडी बोलवायला लावली आणि तसंच आम्ही फायर ब्रिगेडला पण फोन केला। त्या फायर ब्रिगेडची पण गाडी आली। त्यांनी विद्युत पुरवठा बंद करून त्यांनी ती विद्युत एमएससीबीची जे गाडीवर शिडी असते त्या शिडीच्या मदतीने त्या मृतक मुलाला खाली उतरवण्यात आले। त्यानंतर त्याला आम्ही होऊ शकते काही त्यात जिवंत असू शकते किंवा त्यात हालचाल असू शकते म्हणून आम्ही त्याला उपचारासाठी इमे हॉस्पिटल नागपूर इथे पाठवण्यात आले। तिथे डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले। वरून आम्ही मर्ग नोंद केलेला आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे।